महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. दादा नमस्ते. आणि हॉटेल फोडणं म्हणजे हे सगळं ठरवून केलंय का? ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळे थोडंसं त्या तपास केला पाहिजे. सासवडची जी झोपडपट्टी आहे ना, सासवडच्या झोपडपट्टीत फक्त सासवडचीच लोक नाहीत, बाहेर प्रत्येक गावातली ज्या लोकांना घरची विसरत नाहीत. या पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी बिवडी गावातील सर्व तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित राहण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण असं आहे की बिवरी गावामध्ये निसर्ग हॉटेल व्यवसाय करणारा आमचा एक तरुण कैलास वांडेकर याच्यावर खुनी हल्ला प्रकरण झालेलं एक 3 दिवसापूर्वी. त्यामधील आरोपी अजूनही कुठल्या प्रकारे अटक नसल्यामुळं आज आम्ही पोलीस स्टेशनला येऊन थोडं समस्त बिवडी ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की बाबा यांना सगळ्या जी ही दहशत गाजवणारी कोयता गँग आहे यांना अटक व्हावी आणि त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे कलम लावावीत. तर त्या इथल्या पोलीस स्टेशनच्या PI साहेबांनी जी जी कलम लावता येईल ती कलम लावलेली आहेत, त्यांचं सहकार्य आहेत, परंतु ही मुलं लवकर अटक करून त्यांना मोक्या अंतर्गत त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन त्या मुलांचा निषेध करतो. बिवडी गाव सर्वप्रथम तालुक्यातनं पुढे येतं. त्याचप्रमाणे आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये ही कोयता गँग आणि झोपडपट्टी आणि इतर जे बाहेरची लोक येऊन जे त्रास देतात तालुक्यातल्या लोकांना, त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी समस्त बिवडीकर सर्वप्रथम पुढे आलेले आहेत व त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. ज्याप्रमाणे रोड रोमियोचा पाठीमागच्या काळात पोलीस स्टेशनला सहकार्य करून बिवडी गावाने बंदोबस्त केला, त्याचप्रमाणे तालुक्यात जे हे लोक त्रास देत आहेत यांचा जर पोलीस स्टेशनने लवकरात लवकर बंदोबस्त नाही केला तर बिवडी गाव संपूर्ण त्या लोकांचा योग्य वेळी असा समाचार घेऊन त्यांचा बंदोबस्त करेल व तालुक्याला जो ही जी कीड लागलेली आहे गुन्हेगार आणि सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याची, ही मोडून काढण्यासाठी बिवडी गाव सर्वात प्रथम पहिले बंड करेल.